Okay, good morning everyone. Today we start our 8th topic, sound. I think this is topic number 7, sound. Okay, so basically sound is the form of energy. Sound is the form of energy which transmit from source to receiver. एक काय असतं, एक फॉर्म ऑफ एनर्जी असते जी ट्रान्समिट होते फ्रॉम सोर्स टू रिसीवर. ओके, इन द फॉर्म ऑफ वेव्ह. इन द फॉर्म ऑफ वेव्ह. व्हॉट इज मीन बाय वेव्ह? तर वेव्ह तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये भरपूर वेव्हज बघता. कुठल्या कुठल्या वेव्ह बघता तुम्ही? वॉटर वेव्ह असते, एअर वेव्ह असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्या दिसत नाहीत, बट डिफरंट टाइप्स ऑफ वेव्ह तुम्ही ऐकले असतील, एक्सपिरियन्स केले असेल तुमच्या डे टू डे लाईफ. तर ही जी काही साऊंड एनर्जी आहे ती वेव्हच्या फॉर्म मध्ये ट्रान्समिट होते. वेव्हच्या फॉर्म मध्ये ट्रान्समिट होते. कसं ट्रान्समिट होते? फ्रॉम सोर्स टू रिसीवर. आता सोर्स कुठला? आता मी जे बोलतोय, ओके, सो आय एम सोर्स अँड यू आर रिसीवर. तर एका सोर्स पासून दुसऱ्या रिसीवर पर्यंत ती एनर्जी ट्रॅव्हल होते इन द फॉर्म ऑफ वेव्ह. आता बेसिकली ज्या वेव्हज आहेत त्या वेव्हच्या प्रॉपर्टी ऑलमोस्ट सेम असतात. मग ती तुमची साऊंड वेव्ह असेल, तुमची एखादी मेकॅनिकल, एखादी दुसरी कुठली मेकॅनिकल स्ट्रिंग वगैरे असेल, किंवा एखादी फ्लूटची वेव्ह असेल, तर सगळ्या वेव्हच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, टाईप्स आहेत, त्या ऑलमोस्ट सेम असतात. ओके, तर ऍक्च्युअली साऊंड एनर्जी स्टडी करायच्या आधी आपल्याला त्याच्या काही प्रॉपर्टीज, ज्या कॉमन प्रॉपर्टीज आहेत वेव्हच्या, त्या आपल्याला स्टडी करायला लागतात. समजते मी काय सांगतो? समजतं तुम्हाला? ज्या कॉमन प्रॉपर्टीज आहेत त्याचे जे काही नॉमेनक्लेचर्स आहेत ते आपल्याला स्टडी करायला लागतात. त्यानंतर आपण साऊंडकडे जाणार. ओके, तर पहिल्यांदा साऊंड म्हणजे काय असतं, एक दोन स्टेटमेंट्स घ्या. पहिल्यांदा राईट ऑफ हेडिंग, टॉपिक नंबर 8, साऊंड, and write few words related to sound. So first one is, it is the form of energy. 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 By using this energy, by using this energy, by using this energy, we can hear something. We can hear something. आपण काय ऐकू शकतो. By using this energy, we can hear something. ओके, आपण काहीतरी हिअर करू शकतो. अशा टाइपची एक एनर्जी आहे जी तुमच्या मेकॅनिकल एनर्जी, वेव्ह एनर्जी मध्ये मोडते. ओके, तर बेसिकली वेव्हच्या प्रॉपर्टी बघण्याआधी तुम्हाला वेव्ह कशी जनरेट होते आणि त्यामधले मॉलिक्युलर मुवमेंट कशी होते हे सांगतो होते मी तुम्हाला. तर त्या प्रॉपर्टी बघण्याआधी एक एक्झाम्पल घेऊया आपण. वेव्ह जनरेट कशी होते. ओके, वेव्ह जनरेट कशी होते. तर साऊंडच्या आधी आपण बेसिक वेव्हच्या प्रॉपर्टीज आणि नॉमेनक्लेचर स्टडी करतोय. त्यामध्ये तुम्हाला मी एक सिंपल एक्झाम्पल देतोय, वेव्ह जनरेट कशी होते. आता एक काय करूया आपण, एक ग्लासचा पॉट आहे असं कन्सिडर करूया. ग्लासचा पॉट म्हणजे ट्रान्सपरंट एक असं एक पॉट आहे की ज्यामधलं फ्लुइड तुम्हाला इझिली विजिबल आहे. असं कुठलं एक पॉट. तुम्ही ज्यावेळी त्याला कुठल्या तर एका डिरेक्शन ऑब्झर्व कराल, ओके, तर तुम्हाला ते कसं दिसेल? तर असा शेप दिसेल तुम्हाला. ओके, तुमच्या आय लेवलला जर ते पॉट ठेवलं आय लेवलला, तर ते कसं दिसेल तुम्हाला? अशा शेप मध्ये दिसेल. आता ह्यामध्ये मी वॉटर पोर करू. आता एक वॉटर असं थोडं ठेवतो त्यामध्ये इथपर्यंत, या लेवल पर्यंत. आता वॉटर एकदा ठेवलं की आफ्टर फ्यू सेकंड किंवा आफ्टर फ्यू मिनिट्स ते थोडंसं स्टेबल होईल वॉटर लेवल. आणि तुम्हाला काय दिसेल? अशा
फक्त एक टॉपची लेअर दिसेल. हा, तर ते असं कन्सिडर करूया की वॉटर क्रिस्टल क्लिअर आहे, ट्रान्सपरंट आहे वॉटर, त्यामध्ये कुठली इम्प्युरिटी नाही आहे. ओके, तर अशा या वॉटरमध्ये एक तुम्हाला अशी लेवल दिसेल. आता काय करायचं आपल्याला, या सेम वॉटरमध्ये एक स्टोन ड्रॉप करायचा. काय करायचं, एक स्टोन ड्रॉप करायचा, एक छोटासा दगड त्यामध्ये ड्रॉप करायचा. आता ड्रॉप केल्यानंतर हा जो काही वरचा पोर्शन आहे ना, हा जो वरचा पोर्शन, समजते मी काय सांगतोय, हा जो वरचा पोर्शन आहे तो थोडासा फ्लक्च्युएट होईल, थोडासा फ्लक्च्युएट होईल. कसा फ्लक्च्युएट होईल तो, आणि असा काहीतरी दिसायला लागेल तुम्हाला. ओके, असा काहीतरी दिसायला लागेल. ओके, दिस इज द प्रॅक्टिकल एक्झाम्पल. तुमच्या लक्षात येत असेल काय होईल तिथे एक्झॅक्टली. इमॅजिन होते तुम्हाला, ड्रॉप मी इथं ड्रॉप करतोय स्टोन ड्रॉप केल्यानंतर एक अशा टाईपचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसायला लागेल त्याच्या सरफेसवर वॉटरच्या. आता हे काय असतं, हे असतं तुमचं वेव्ह. ही काय झाली, वेव्ह क्रिएट झाली. काय झाली, वेव्ह क्रिएट झाली. आता हे जे काही स्ट्रक्चर झालंय ना, हे आपण जर मायक्रोस्कोप अंडर बघितलं किंवा जर ते थोडंसं एनलार्ज करून बघितलं तर तुम्हाला एक असं स्ट्रक्चर दिसेल, एक असं स्ट्रक्चर दिसेल, एक असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल थोडंसं एनलार्ज केल्यानंतर. त्यातला एखादा स्नॅपशॉट घ्या, त्याचा फोटो काढा, त्याचा स्नॅपशॉट घ्या, त्याला एनलार्ज करा, तुम्हाला एक असं स्ट्रक्चर मिळेल की नाही, मिळेल ना असं स्ट्रक्चर. ओके, आता बघा, पहिल्यांदा कसं होतं, पहिल्यांदा एक हॉरिझॉन्टल लाईन दिसत होती, हॉरिझॉन्टल लाईन दिसत होती. मी त्याला थोडंसं डिस्टर्ब केलं बाय युजिंग स्टोन. डिस्टर्ब केल्यानंतर ठीक आहे, तर असं झालं. आता ही जी काही हॉरिझॉन्टल लाईन होती ना, ही त्याची मीन पोझिशन होती. काय होतं, मीन पोझिशन होती. हॉरिझॉन्टल लाईन जी होती ती त्याची मीन पोझिशन होती. आफ्टर डिस्टर्बन्स ऑफ द स्टोन, हे बघा, काही मॉलिक्युल्स असे जम्प झाले, काही मॉलिक्युल्स असे जम्प झाले, काही मॉलिक्युल्स जम्प नाही म्हणतात, ड्रॉप झाले. असे मॉलिक्युल्स काही जम्प झाले. मॉलिक्युल्स म्हणा, पार्टिकल्स म्हणा, ओके, काही वॉटरचा कंटेंट म्हणा, काही असं अप होईल, काही डाऊन. ठीक आहे, हे कसं होतंय, अबाउट मीन पोझिशन, अबाउट मीन पोझिशन. त्या मीन पोझिशनच्या वरती आणि खालती असं. ठीक आहे, आता बघा, आता ह्या मीन पोझिशनच्या इथून तुम्ही जे टॉपला जाताय हे त्याचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असतं. काय असतं, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. आता मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कशावरती डिपेंड करतं, तर मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट हे तुमच्या डिस्टर्बन्स वरती क्रिएट करतं, डिपेंड करतं. म्हणजे कसं, तुम्ही जर मोठा स्टोन टाकला त्याच्यापेक्षा, तर काय होईल, हे डिस्प्लेसमेंट जास्त असेल, हे डिस्प्लेसमेंट जास्त असेल. ओके, हे मीन पोझिशन अबाउट जे डिस्प्लेसमेंट होणार आहे वरती खालती ते थोडंसं जास्त असेल जर मी डिस्टर्बन्स जास्त क्रिएट केला तर. ओके, आता ही जी काही वेव्ह आहे हे त्याचं जे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे ना, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, त्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो. अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह काय म्हणायचं, अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह. ओके, आणि हा जो काय अप्पर पोर्शन आहे क्रिएट झालाय ह्याला आपण क्रेस्ट म्हणतो. काय म्हणायचं, क्रेस्ट. ओके, हा जो काही लोअर पोर्शन क्रिएट झालाय त्याला काय म्हणायचं, ट्रफ. लक्षात ठेवा, मी पुढे हे सगळं तुम्हाला नोट डाऊन करून देणार आहे, आपण पुढे डिटेल स्टडी करणार आहे याचा, तरी पण लक्षात ठेवा. याला म्हणायचं ट्रफ, हा क्रेस्ट. ओके, आता ही वेव्ह क्रिएट कशी होते हे त्याचे बेसिक नॉमेनक्लेचर आणि थोडे डिटेल आपण नंतर बघू. पण आता ही वेव्ह डेव्हलप कशी झाली ह्याचं थोडंसं आपण मेकॅनिझम डिस्कस करूया. आता बघा, इथे काय होतं, ड्रॉप, हा जो काही स्टोन आहे तो ह्या पोर्शन मध्ये ड्रॉप झालाय, समजा ह्या पोर्शन मध्ये ड्रॉप म्हणून खाली गेला. ओके, तर हा जो काय स्टोन आहे त्या स्टोन मुळे जे पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स आहेत ते डिस्प्लेस होतील. काय होतील, डिस्प्लेस होतील ह्या डिरेक्शनला आणि ह्या डिरेक्शनला. काय होत आहे, मॉलिक्युल डिस्प्लेस होत आहे. आता हे जे काही मॉलिक्युल्स आहेत ना, हे जे नेबरिंग मॉलिक्युल्स
कशाचे नेबरिंग मॉलिक्युल्स? या स्टोनच्या सरफेसचे नेबरिंग मॉलिक्युल्स. हे मॉलिक्युल्स काय करतील? इकडे पुश होतील आणि ह्या साईडचे मॉलिक्युल्स इकडे पुश होतील. ओके, पुश झाल्यानंतर त्याच्या नेबरिंग मॉलिक्युलला परत ते पुश करतील, नेबरिंग मॉलिक्युलला. असं हे एकमेकाला ते पुढे ढकलत जातील. ओके, आणि एक डिस्टर्बन्स क्रिएट होईल, एक डिस्टर्बन्स क्रिएट होईल. ओके, आता हा जो काही डिस्टर्बन्स आहे, या डिस्टर्बन्समुळे, हे डिस्टर्बन्स म्हणजेच हे वेव्ह, आणि याला पल्सेस पण म्हणतो आपण. वेव्ह म्हणतो, पल्सेस सुद्धा म्हणतो. ओके, आता हे जे काही मॉलिक्युल्स आहेत, आता एक फार महत्वाची गोष्ट आहे, हे जे काही मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स फक्त एकमेकाला पुश करतात. ते स्वतः पुढे ढकलले जात नाही. ते फक्त काय करतात? पुश करतात. फक्त एनर्जी ट्रान्सफर करतात. काय करतात? एनर्जी ट्रान्सफर करतात. आता वेव्ह मध्ये काय होतं? इट इज ओनली ट्रान्सफर ऑफ एनर्जी. इट इज ओनली ट्रान्सफर ऑफ एनर्जी. मास ट्रान्सफर होत नाही. आता हे जे वॉटर आहे, ते वॉटर जिथल्या तिथंच आहे. वॉटर काय आहे? जिथल्या तिथं स्टॉप आहे. असं होतं का इथं खड्डा पडला आणि इकडे जास्त वॉटर गेले? नाही. होतं तसं, पण मोमेंटली होतं, घडतं तसं. स्टोन टाकल्यानंतर थोडंसं मास डिस्प्लेस होतं, पण आफ्टर फ्यू सेकंड ते परत ओरिजिनल पोझिशनला येतं. म्हणजे ते मोमेंटरी मास ट्रान्सफर होत असेल, बट परमनंटली मास ट्रान्सफर होत नाही वेव्ह मध्ये. वेव्ह मध्ये काय होतं? ओनली एनर्जी कॅन ट्रान्सफर. ओनली काय होतं? एनर्जी ट्रान्सफर होते, मास ट्रान्सफर होत नाही. मास म्हणजे काय? मास म्हणजे त्याचा काहीतरी, त्याच्या बॉडीमधला जो काही कंटेंट आहे, ओके, तो ट्रान्सफर नाही होत आहे. फक्त ते पुश करते, त्याला एक मेकॅनिकल एनर्जी प्रोव्हाइड करते, डिस्प्लेस करते. ओके, त्याच्यामुळे ही वेव्ह क्रिएट होते. त्यामुळे ही वेव्ह क्रिएट होते. ठीक आहे. आता ही वेव्हला जर तुम्ही टॉप व्ह्यूने बघितलं, टॉप व्ह्यू, ओके, हे काही व्ह्यूज असतात. आता हे तुम्ही फ्रंट व्ह्यू न बघताय, तुमच्या फ्रंटला आहे. समजा तुम्ही वरून पॉटमध्ये आत बघितलं, तर हा टॉप व्ह्यू म्हणतो आपण त्याला. काय होतो? टॉप व्ह्यू. आता जर टॉप व्ह्यू कसा दिसला आपल्याला, समजा इथं बघा, एक असं सर्क्युलर हे पॉट आहे. हे सर्क्युलर पॉट असं तुम्हाला टॉप न दिसेल. ओके, असंच दिसेल ना, सर्कल एक दिसेल ना वरून बघितल्यानंतर. ओके, आता तुम्ही त्याच्या सेंटरला जेव्हा इथे ड्रॉप करणार आहे ना स्टोन, तर ते कसं बघा, अशा फ्लक्च्युएशन्स क्रिएट होत जातील, अशा डिस्टर्बन्स क्रिएट होत जातील. वेव्ह अशी दिसेल ना तुम्हाला टॉप मधून, अशा फ्लक्च्युएशन्स क्रिएट होत जातील. ओके, त्या वेव्ह, आणि ह्या अशा फ्रंट व्ह्यूला अशा दिसतील, आणि या टॉप व्ह्यू मधून अशा दिसतील. ओके, वेव्ह कशी क्रिएट होते तुमच्या लक्षात आलं? आता ही एक मी तुम्हाला वॉटरचं एक्झाम्पल दिलं. दुसरं एक्झाम्पल, आता एक काम करा. आता त्या भिंतीला एक खेळा आहे समजा, आणि त्या खेळाला मी एक दोर बांधलाय. आता ती काय फिक्स आहे, वॉल फिक्स आहे, वॉल तर हलणार नाही आहे. तिथे एक मी स्ट्रिंग आहे ती अटॅच केली आहे, आणि त्याचा दुसरा एंड आहे तो माझ्या हातात ठेवलाय. ओके, आता त्या स्ट्रिंगला मी ऑसिलेट केलं. ओके, ऑसिलेट केलं. ऑसिलेट करणे म्हणजे काय करणे? जे मी पोझिशन वरती आणि खालती असं मोशन दिलं. ओके, मग काय होईल? वेव्ह क्रिएट होईल. ओके, वेव्ह क्रिएट होईल. ती वेव्ह पण काय असेल? ती सुद्धा एक टाईपची वेव्ह आहे. ही सुद्धा एक टाईपची वेव्ह आहे, पण वेव्ह इन स्ट्रिंग, एका स्ट्रिंग मधली वेव्ह आहे. ही वेव्ह कुठली आहे? वेव्ह इन वॉटर आहे. वेव्ह इन वॉटर आहे. समजते? आता ही झालं वेव्ह क्रिएशन. अशा वेगवेगळ्या फ्लुइड्स मध्ये तुम्ही इमॅजिन करू शकता कुठल्या फ्लुइड मध्ये कशी वेव्ह क्रिएट होते. ठीक आहे, तर हे झालं बेसिक ऑफ वेव्ह. तर आपल्याला आता वेव्हचे टाइप्स थोडे बघूया. वेव्ह आता बघितल्या, वेव्हचे थोडे टाइप्स बघूया. ठीक आहे, आता वेव्हचे बेसिकली दोन टाइप असतात. वेव्हचे बेसिकली दोन टाइप असतात. ह्यामध्ये फर्स्ट आहे मेकॅनिकल वेव्ह. ओके, सेकंड आहे नॉन मेकॅनिकल वेव्ह. ओके, आता ह्या दोन बेसिक टाइप झाल्या, मेकॅनिकल वेव्ह आणि नॉन मेकॅनिकल वेव्ह. ओके, तर मेकॅनिकल वेव्ह मध्ये काय असतं? ज्या वेव्हला ट्रान्सफर व्हायला मीडियमची गरज असते, जी वेव्ह
ट्रान्सफर व्हायला किंवा ज्या वेव्ह मधून एनर्जी ट्रान्सफर व्हायला एक मीडियमची गरज असते, त्याला काय म्हणतो आपण मेकॅनिकल वेव्ह. व्हॉट इज मीन बाय मीडियम? आता तुम्ही इथपर्यंत आलाय, समजा बस न आलाय, तर एक ते मीडियम आहे, ट्रॅव्हलिंगचं मीडियम, ज्यातून तुम्ही ट्रॅव्हल केलं. ओके, ते मीडियम आहे. ठीक आहे, तुम्ही कार मधून आलाय तर काय ते एक मीडियम आहे. ओके, तसं एनर्जी ट्रान्सफर व्हायला मीडियमची गरज असते. तर जिथं मीडियमची गरज असते एनर्जी वेव्ह मध्ये, तर त्या टाईपच्या वेव्हजना मेकॅनिकल वेव्ह म्हणायचं. ओके, आता ही काय बघा, आता मी तुम्हाला एक स्ट्रिंगचं एक्झाम्पल केलं होतं. एक स्ट्रिंग तिथं अटॅच केली, मी त्याचा फ्री एंड इथं ठेवलंय आणि त्याला मी ऑसिलेट करतोय, वेव्ह जनरेट होते. आता वेव्ह जनरेट होताना ती ट्रान्सफर होते, एनर्जी ट्रान्सफर होते त्यामधून. आता एनर्जी ट्रान्सफर होत असताना काय होतं बघा, त्या कशातून ट्रान्सफर होते? स्ट्रिंग मधून ट्रान्सफर होते. तो जो काय दोरा आहे किंवा ती दोरी आहे त्याच्यातून ती एनर्जी ट्रान्सफर होते. मग तिथं मीडियम कुठलं आलं? मीडियम आलं ती स्ट्रिंग. ओके, आता मी तुमच्याशी बोलतोय. आता काय आहे, एक हा साऊंड एनर्जी, ही काय साऊंड एनर्जी आहे. ही साऊंड एनर्जी माझ्या लिप्स पासून तुमच्या हेअर्स पर्यंत पोहोचते. ओके, आता ही ज्यावेळी येत असते त्यावेळी ह्याच्यामध्ये एक मीडियम आहे. कुठलं मीडियम आहे? एअर मीडियम आहे. ओके, तर हे एअर मीडियम नसतं. आता समजा आपण व्हॅक्यूम मध्ये बसलो असतो, ऑक्सिजन मास्क लावून आपण व्हॅक्यूम मध्ये जर बसलो असतो, तरी मी काय बोलतोय तुम्हाला अजिबात ऐकायला आलं नसतं. तर मला काय म्हणायचं आहे की ज्या वेव्हज मध्ये एनर्जी ट्रान्सफर होण्यासाठी मीडियमची गरज असते, अशा सगळ्या वेव्हजना काय म्हणायचं? मेकॅनिकल वेव्ह. ओके, आता नॉन मेकॅनिकल वेव्ह आहे त्याच्या बरोबर अपोजिट आहे. नॉन मेकॅनिकल वेव्ह काय? त्याच्या बरोबर अपोजिट आहे. जिथं एनर्जी ट्रान्सफर व्हायला तुम्हाला कुठल्याही मीडियमची गरज नसते, तिथं असतं ते नॉन मेकॅनिकल वेव्ह. आता हे आपल्याला एवढं काही बघायची गरज नाही आहे, आपल्या साऊंडच्या स्कोपच्या बाहेर आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो याचं एक्झाम्पल. आता सन आणि अर्थ मध्ये जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रान्सफर होतात, सन आणि अर्थ मध्ये. आता कोण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सोडतं? सन इमिट करतं आणि अर्थ काय करते? रिसिव्ह करते. ओके, आता ही जी काही ट्रान्सफर होते, आता आफ्टर आपलं जे काही एन्व्हायरमेंट आहे, एन्व्हायरमेंटच्या बाहेर काय? व्हॅक्यूम आहे. एन्व्हायरमेंटच्या बाहेर काय? व्हॅक्यूम आहे. ओके, व्हॅक्यूम हे तुम्हाला इंग्लिश टर्म्स जे मराठी मीडियम मधून ऐकायला येतात ना, इंग्लिश टर्म्स व्हॅक्यूम वगैरे. हा, तर व्हॅक्यूम आहे. आता त्या व्हॅक्यूम मधनं जे ट्रान्सफर होणार आहे जी एनर्जी, ती एनर्जी पण इथपर्यंत येतं ना, हीट एनर्जी, लाईट एनर्जी इथपर्यंत पोहोचते ना. ती पोहोचताना तिथं कुठलंही मीडियम नसतं, तरी सुद्धा ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज फ्लो होतात फ्रॉम सन टू अर्थ. तर हे एक्झाम्पल जे आहे ते आहे तुमचं नॉन मेकॅनिकल वेव्ह. ओके, फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, याच्यावर कुठं डिटेल आपल्याला काय बघायचं नाही आहे. आपल्या जो काय साऊंड आहे, ती साऊंड आहे ती मेकॅनिकल वेव्ह आहे. आपल्याला साऊंडचा स्टडी करायचा आहे. ओके, त्यामुळं आपल्याला फक्त मेकॅनिकल वेव्ह इथपर्यंत आहे. ठीक आहे, आता ऍक्च्युअल मध्ये आपला जे टेक्स्टबुक आहे 11चं, त्याच्यामध्ये वेव्हचा डिटेल स्टडी दिलाय पहिल्यांदा, आणि मग त्यांनी म्हणजे जो ऑलमोस्ट हाफ टॉपिक सगळं वेव्ह आहे. ओके, आणि हाफ टॉपिक नंतर तुम्हाला साऊंड रिलेटेड थोड्या कॉन्सेप्ट. ऍक्च्युअल साऊंड तुमचं स्टार्ट होतं हाफ टॉपिक नंतर. पहिल्यांदा काय आहे सगळं? वेव्ह, जनरल वेव्हची इन्फॉर्मेशन, वेव्हच्या प्रॉपर्टीज, वेव्हचे नॉमेनक्लेचर्स, वेव्हच्या हे ते डेफिनेशन, या सगळ्या गोष्टी. आणि आफ्टर 50% नंतर तुम्हाला ऍक्च्युअल साऊंड सुरू होतो. ओके, त्यामुळे हे सगळं आपल्याला डिटेल बघावं लागेल, कारण त्याला वेटेज पण तेवढंच असणार आहे, सिलेबसमध्ये कंटेंट तेवढं असणार. ओके, सो मेकॅनिकल वेव्हच्या अगेन 2 टाइप्स आहेत. त्यामधलं पहिला टाइप आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह and stationary wave. आता व्हॉट इज प्रोग्रेसिव्ह वेव्ह? ज्या मूव्ह होत असतात अशा वेव्ह. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं वेव्ह इन स्ट्रिंग, वेव्ह इन वॉटर, या सगळ्या कुठल्या आहेत? साऊंड वेव्ह. त्या सगळ्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहेत, ज्या मूव्ह होत असतात.
ट्रान्सफर होत असं वन पॉईंट टू अदर पॉईंट. ओके, त्या आहेत सगळ्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा त्याला तुम्ही रनिंग वेव्ह पण म्हणू शकता. काय म्हणू शकता? रनिंग वेव्ह सुद्धा म्हणू शकता. आणि स्टेशनरी वेव्ह अशा काही वेव्ह आहेत, असे काही एक्झाम्पल्स आहेत वेव्हचे की ज्या स्टेशनरी असतात, स्टेबल असतात, त्याचे मॉलिक्युल्स किंवा त्याचे पार्टिकल्स डिस्प्लेस होत नाही, अशा यांना नॉन मेकॅनिकल वेव्ह. आता इथं सुद्धा नॉन मेकॅनिकल वेव्ह आपल्या स्कोपमध्ये येत नाहीत. आपल्याला फक्त फोकस करायचं आहे, सॉरी, स्टेशनरी वेव्ह आपल्या फोकसमध्ये येत नाहीत, आपल्या स्कोपमध्ये येत नाहीत. आपल्याला फक्त फोकस करायचं आहे प्रोग्रेसिव्ह वेव्हवरती. आफ्टर ऑल युअर साऊंड इज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, आपल्याला टोटल फोकस कॉन्सन्ट्रेट करायचं आहे साऊंड वरती. साऊंड प्रोग्रेसिव्ह वेव्ह असल्यामुळं आपल्याला फक्त स्टडी करायचं आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, आता हा वेव्ह टॉपिक तुम्हाला 12th क्लासमध्ये इन डिटेल आहे, त्यामध्ये परत स्टेशनरी वेव्ह तुम्हाला स्टडी करायचे. पण इथं तुम्हाला फक्त प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपल्याला आणि त्याचे नॉमिनलेचर्स स्टडी करायचे. ओके, हा चार्ट काढून घ्या. झालं? ओके, आता फर्स्ट मेकॅनिकल वेव्ह, तर ह्यामध्ये आणखीन एक वेव्हचा टाइप आहे, टाइप 2. Actually, electromagnetic wave is a progressive wave. So, second type, electromagnetic wave. Okay, हे सुद्धा ऍड करा, electromagnetic wave. And third is matter wave. Third is matter wave. So, electromagnetic wave कुठले असतात? Electromagnetic wave is the periodic vibration of electrical and magnetic field. याच्यामुळे ते क्रिएट होतात. Periodic vibration of mechanical and electric field. याचा डिटेल टॉपिक आपल्याला परत स्टडी करायचा आहे. फक्त हे कसं होतं, periodic vibration of electrical and magnetic field मुळे काय होतं. ओके, आणि मॅटर वेव्ह मध्ये काय असतं, तर तुमचा डायरेक्टली मॅटर जो कंटेंट आहे तो त्या वेव्ह सोबत ट्रॅव्हल होतो, एनर्जी सोबत तो सुद्धा ट्रॅव्हल होतो. अशांना आपण म्हणतो मॅटर वेव्ह. ओके, आता नेक्स्ट पॉइंट मध्ये जाण्याआधी, प्रॉपर्टी सुरू करण्याआधी, राईट सम वन शॉर्ट नोट ऑन द वेव्ह. राईट वन शॉर्ट नोट ऑन द वेव्ह. राईट, फर्स्ट पॉइंट, wave is the ripples created, RIPPLES, ripples created on the surface of fluid. ओके, रिपल्स म्हणजे काय, जे तुम्हाला दाखवलं ते मी त्या पॉट मध्ये. रिपल्स क्रिएटेड ऑन द सरफेस ऑफ फ्लूइड. Ripples created on the surface of fluid. आता नेक्स्ट पॉइंट घ्या किंवा पुढच्या लाईन मध्ये, द वॉटर मॉलिक्यूल. आता कुठले वॉटर मॉलिक्यूल? मगाच्या पॉट मधले वॉटर मॉलिक्यूल जे असे क्रिएट झाले होते ते वॉटर मॉलिक्यूल oscillate, water molecule oscillate up and down, water molecule oscillate. मगाशी तुम्ही ते पॉटची फिगर घेतली का? पहिल्यांदा मी ड्रॉ केली होती ती नाही ना, इथं घ्या, मग ही घ्या, ते हे झाल्यानंतर घ्या, हे स्टेटमेंट दिल्यानंतर हे घ्या. The water molecule oscillate up and down around their equilibrium position, but they do not move from one point to another,
along the surface of water. Along the surface of water. Along the surface of water. ते सेंटेन्स जे आहे ते परत केअरफुली रीड करा. त्यामध्ये काय म्हटले बघा पहिल्या पार्ट पोर्शन मध्ये, द वॉटर मॉलिक्यूल ऑसिलेट अप अँड डाऊन अराउंड देअर इक्विलिब्रियम पोझिशन. आता बघा ही मी थोडीशी वेव्ह साइडला ड्रॉ करते, थोडीशी एनलार्ज फॉर्म मध्ये. ओके, मीन पोझिशन. आता मीन पोझिशन कुठली होती? स्टोन ड्रॉप करायची आधीची मीन पोझिशन होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले मॉलिक्यूल ऑसिलेट अप अँड डाऊन. मॉलिक्यूल ऑसिलेट अप अँड डाऊन म्हणजे इथे काय होतं, स्टोन ड्रॉप करायची ती मॉलिक्यूल कुठं होता? इथं होता की नाही? आता त्याला त्याचा नेबरिंग मॉलिक्यूल ज्यावेळी त्याला पुश करायला लागला त्यावेळी तो ऑसिलेट व्हायला लागला. पहिल्यांदा तो वरती गेला, ओके, परत मीनला आला, परत खाली आला, परत वरती गेला, परत मीनला गेला, परत टॉपला गेला. एक कंटिन्युअस ऑसिलेशन सुरू झालं. कंटिन्युअस ऑसिलेशन सुरू झालं काय फ्रॉम दॅट मीन इक्विलिब्रियम पोझिशन. इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे काय? ही इक्विलिब्रियम पोझिशन. मीन पोझिशन जी मेन लाईन आहे ना मधली, त्याला आपण मेन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन म्हणते. आता याला इक्विलिब्रियम पोझिशन काय म्हणायची? व्हॉट इज मीनिंग ऑफ इक्विलिब्रियम? वर्डचं मीनिंग माहिती आहे तुम्हाला? इक्विलिब्रियम माहिती आहे का? नाही. तर इक्विलिब्रियम म्हणजे काय? ज्यावेळी एखाद्या बॉडीवरचे फोर्सेस बॅलन्स असतात त्याला इक्विलिब्रियम म्हणायचं. आता फॅन फिरतोय का? नाही फिरत. त्याचे फोर्सेस बॅलन्स आहेत. ओके, त्याच्यावरती जे जे काही फोर्सेस आहेत, आता कुठले कुठले फोर्सेस आहेत त्यावरती? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि वरून एक फोर्स त्याला पुल करतोय. कुठला? हा जो काही हुक अडकलाय त्याचा, त्याला एक फोर्स पुल करतोय. आता हे सगळे जे काही फोर्सेस आहेत ते बॅलन्स आहेत, त्यामुळे तो स्थिर आहे. आता हे फोर्सेस इम्बॅलन्स कधी होतील? मी ज्यावेळी त्याला एक पॉवर देईन मोटर थ्रू, म्हणजे फोर्सेस इम्बॅलन्स होतील आणि तो फिरायला लागेल. जोपर्यंत आपण एखाद्या बॉडीवरचे फोर्सेस इम्बॅलन्स करत नाही तोपर्यंत ती बॉडी स्थिर असते. न्यूटनचा लॉ आहे. जोपर्यंत एखाद्या बॉडीवरचे फोर्सेस इम्बॅलन्स करत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आता हा जे काही पेपर आहे तो इथं बॅलन्स्ड आहे. मी त्याला इकडे खेचलं तर काय झालं? फोर्सेस इम्बॅलन्स झाले, कारण इकडे मी जास्त फोर्स लावला. म्हणजे काय झालं? इकडचा फोर्स कमी पडला, इकडचा फोर्स जास्त झाला. दॅट्स वाय इट्स मुव्हिंग. त्यामुळे तो मूव्ह करायला लागला. म्हणजे मला काय म्हणायचंय, ज्या बॉडीवरचे फोर्सेस इक्विलिब्रियम असतात ना, तर त्याला म्हणायचं इक्विलिब्रियम बॉडी. आता पहिल्यांदा काय होतं? काही डिस्टर्बन्स नव्हता, काही नव्हतं. ते वॉटर लेवल एकसारखी दिसत होती तुम्हाला. म्हणजे ते जी मेन पोझिशन होती ती इक्विलिब्रियम मध्ये होती. अर्थ समजून घ्या. ओके, आधी इक्विलिब्रियम पोझिशन चेंज कधी झाली? इथे मी स्टोन ड्रॉप केल्यानंतर. स्टोन ड्रॉप केल्यानंतर इक्विलिब्रियम पोझिशन आहे ती फ्लक्च्युएट झाली. मग त्याला कुठला तरी फोर्स लागला. फोर्स लागल्यामुळे ते फ्लक्च्युएट झालं. म्हणून त्यांनी म्हटलंय द वॉटर मॉलिक्युल्स ऑसिलेट अप अँड डाऊन अराउंड देअर इक्विलिब्रियम पोझिशन. ह्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनच्या अराउंड अप अँड डाऊन ऑसिलेट होतात. ओके, डू नॉट मूव्ह फ्रॉम वन पॉइंट टू अदर पॉइंट. ते मूव्ह होत नाही ना, लक्षात घ्या. ते काय स्वतः मूव्ह होत नाही, ते फक्त नेबरिंग मॉलिक्युल्सला धक्का देतात. नेबरिंग मॉलिक्युलला धक्का देतात, ते स्वतः मूव्ह होत नाही. मी तुम्हाला काय सांगितलंय, या वेव्स मध्ये मास ट्रान्सफर होत नाही, ओनली एनर्जी कॅन ट्रान्सफर. मास म्हणजे काय? आता मी इथं उभा आहे, माझ्या साईडला कोणतर उभा आहे, त्याच्या साईडला कोणतर उभा आहे, अशा एका लाईन मध्ये आम्ही उभे. ओके, आता आम्ही एकमेकाला फक्त पुश करतोय, पण आम्ही डिस्प्लेस नाही होत. मी माझ्या नेबरिंग पर्सनला एनर्जी देतोय, बट मी डिस्प्लेस होत नाहीये. मी एक मॉलिक्यूल आहे, माझ्या साईडला एक मॉलिक्यूल आहे, त्याला मी डिस्प्लेस करतोय, बट मी तिथंच आहे. ओके, मी ऑसिलेट होतो, म्हणजे माझं हँड मुवमेंट होते, तसं हा मॉलिक्यूल ऑसिलेट होतोय, पण तो डिस्प्लेस होत नाही पुढं. समजून घ्या, ट्रॅव्हल करत नाही. तो ट्रॅव्हल करत नाही आहे पुढं, तो एका ठिकाणी ऑसिलेट करतो मीन पोझिशनच्या. ओके, समजून घ्या, हे फार इम्पॉर्टंट आहे. तुमच्या 12th याला सुद्धा लागतं हे. फक्त तो ऑसिलेट करतोय, ट्रॅव्हल करत नाहीये. समजून घ्या. ओके, तो मीन पोझिशनला ऑसिलेट करतोय, तो जो काय मॉलिक्यूल आहे. आणि एकच मॉलिक्यूल असतो का? अनगिनत मॉलिक्युल्स असतात. ते फक्त एकमेकाला एनर्जी ट्रान्सफर करत असतात आणि ते ऑसिलेट होत असतात, त्यामुळे वेव्ह क्रिएट होते. ओके, हा पुढे घ्या.
this type of wave, periodic, this type of wave periodic, this type of wave periodic, this type of periodic spelling periodic, periodic, and regular disturbance, in a medium, regular disturbance in a medium which does not cause any flow of material, but only flow energy and momentum, इथं या तीन गोष्टी सांगितल्या त्यांनी. पहिली गोष्ट म्हणजे इट इज इन पिरियॉडिक मोशन. ओके, सगळे मॉलिक्युल्स आहेत ते रेग्युलर पिरियॉडिक मोशन आहे त्यांचे. म्हणजे काय, तुम्ही कुठल्याही वेव्ह मध्ये बघा, कुठल्याही पल्स मध्ये बघा, हा एक पल्स आहे, हा एक पल्स आहे, हे आपण मायक्रोस्ट्रक्चर एका एनलार्ज करून बघतो. एनलार्ज स्केल मध्ये एवढं मोठी कधी वेव्ह दिसत नाही, आपण तिला एनलार्ज करून बघतोय. अशा वेगवेगळ्या पल्सेस आहेत. त्या पल्सेसचे जे मॉलिक्युल जर तुम्ही बघितले ना, ते सेम पिरियॉडिक मोशन करतात. अप अँड डाऊन ऑसिलेशन, अप अँड डाऊन व्हायब्रेशन म्हणा, ऑसिलेशन म्हणा, ते एक टाइपचं पिरियॉडिक मोशन अशी करतात. ओके, पिरियॉडिक मोशन म्हणजे SHM पण म्हणतात त्याला, सिंपल हार्मोनिक मोशन, SHM पण करतात ते. म्हणजे एका मेन पोझिशनला जायचं, तेवढ्याच वरती अप व्हायचं, तेवढ्याच डाऊनला परत मेन पोझिशनला यायचं, परत तेवढ्याच मॅग्नेट्यूडला ड्रॉप व्हायचं. अशी एक रेग्युलर मोशन, पिरियॉडिक मोशन, एका रेग्युलर इंटरव्हलवर, एक पर्टिक्युलर इंटरव्हलवरती होणारी, म्हणजे एक जर कंटिन्युअस एकाच मोमेंटला जर पिरियडला जर गोष्ट होत असेल ना, त्याला पिरियॉडिक म्हणतात. पिरियॉडिक टाइमला होणारी एखादी गोष्ट असं आपण म्हणतो. ओके, तर एका पर्टिक्युलर इन्स्टंटला, पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये हे ऑसिलेट होत असतात. कुठल्याही पल्समध्ये जा. ओके, कुठल्याही पल्समध्ये गेला तर एका रॅन्डम नाही, एका पिरियॉडिक आणि रेग्युलर पॅटर्न मध्ये ते ऑसिलेट होत असतात. समजते? पुढे काय नाही, ऑलरेडी लिहिलंय तुम्ही. आणि इथं ते स्वतः ट्रान्सफर होत नाही, ते ओनली ट्रान्सफर एनर्जी, ते फक्त एनर्जी ट्रान्सफर करतात आणि मोमेंटम ट्रान्सफर करतात. ओके, मोमेंटम ट्रान्सफर करतात. ठीक आहे. ओके, सो नेक्स्ट पॉइंट, प्रॉपर्टीज ऑफ कॉमन प्रॉपर्टी म्हणा. त्याच्या प्रॉपर्टीच्या पुढे कॉमन वर्ड टाका. कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह. आपण वेव्ह टॉपिक स्टडी करत नाहीये, आपण साऊंड टॉपिक स्टडी करतोय. ओके, साऊंड हा टॉपिक स्टडी करतोय, त्यामुळे कॉमन प्रॉपर्टी हा वर्ड वापरूया. कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्स. कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्स. Okay, so first property is amplitude. First property is amplitude. First property is amplitude. Write down definition. Amplitude of wave motion is largest displacement of particle of medium through which the wave propagating.
amplitude of wave motion is largest displacement of particle of medium through which the wave propagating. याचा मीनिंग काय? परत सांगू का? परत डिक्टेट करू का? Amplitude of wave motion is the largest displacement of particles of medium through which the wave propagating. Okay? The amplitude as the amplitude is the largest displacement of molecule. Largest displacement. समजून घ्या. आता हा इथं पहिल्यांदा मॉलिक्यूल जेवढी इक्विलिब्रियम स्टेज होती काय दगड टाकायची आधी त्यावेळी मॉलिक्यूल इथं होता. मॉलिक्यूल कुठे गेला? इथे गेला. त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्यानं जे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट केले. ओके, मॅक्सिमम त्याला जी काही एनर्जी भेटली नेबरिंग मॉलिक्यूल कडून ती एनर्जी घेऊन त्यानं जेवढी करता येईल तेवढी मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट केली त्या मीडियम मध्ये. मीडियम म्हणजे तुमच्या वॉटर मध्ये मीडियम मध्ये मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट केली फ्रॉम देअर मीन पोझिशन. त्याला म्हणायचं अँप्लिट्यूड. त्याला म्हणायचं अँप्लिट्यूड. हे लक्षात घ्या, हे डिस्टन्स कधीही चेंज होत नाही. ओके, वेव्ह ज्यावेळी मूव्ह करत असते, प्रोपोगेट होत असते. प्रोपोगेट होणे म्हणजे प्रसार होणे, म्हणजे ट्रान्सफर होत जाणे, प्रसार होणे, त्याला प्रोपोगेट होणे म्हणजे. तर हे जे काही डिस्टन्स असतं, हे डिस्टन्स ऑलवेज सेम असतं. ऑलवेज तुमच्या ट्रफ हे क्रेस्ट आणि ट्रफ मधलं जे काही डिस्टन्स असतं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे डिस्टन्स म्हणजे त्याच्याशी परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि त्याच्याशी परपेंडिक्युलर डिस्टन्स हे ऑलवेज सेम असतं. त्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो. इट इज द मॅक्सिमम पॉसिबल डिस्प्लेसमेंट ऑफ द मॉलिक्यूल आफ्टर डिस्प्लेसमेंट. त्याचं जे मॅक्सिमम पॉसिबल डिस्प्लेसमेंट आहे ते आहे फ्रॉम मीन पोझिशन. त्याला काय म्हणतो आपण? अँप्लिट्यूड. समजला अँप्लिट्यूड? ओके, हा इथे हे अँप्लिट्यूड म्हणू शकतो आपण याला. ही फिगर ड्रॉ करून घ्या अँप्लिट्यूड. नेक्स्ट प्रॉपर्टी वेवलेंथ. आता वेवलेंथ समजायच्या आधी तुम्हाला काही गोष्टी सांगतो मी. पहिली असते स्टेट ऑफ व्हायब्रेशन. स्टेट ऑफ व्हायब्रेशन. व्हायब्रेशन होणे म्हणजे काय होणे? त्याच्या मीन पोझिशन पासून फ्लक्च्युएट होणे. तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे व्हायब्रेशन बघितले. तुम्ही जे काय त्या व्हेकल मधून ट्रॅव्हल करताना सुद्धा व्हायब्रेशन जाणवते तुम्हाला. तुमच्या घरातलं मिक्सर व्हायब्रेट करतो. व्हायब्रेशन माहिती आहे ना? तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये बघते व्हायब्रेशन काय असतं. व्हायब्रेशन होतं म्हणजे काय होतं? तो जो काही पार्टिकल आहे तो त्याच्या मीन पोझिशन पासून डिस्प्लेस होतो कंटिन्युअस पिरियडिक मोशन मध्ये. ओके, कुठल्याही रॅन्डम डिरेक्शनला तो असं डिस्प्लेस होत असतो. आपण म्हणतो ते व्हायब्रेशन क्रिएट झालं. आता हे जे काय व्हायब्रेशन आहे ना, तर हे जे व्हायब्रेशन आहे स्टेट ऑफ व्हायब्रेशन. ओके, तर स्टेट ऑफ व्हायब्रेशन म्हणजे काय? तर इथं हा जो काय पार्टिकल आहे, हा पार्टिकल घ्या, कुठलाही पार्टिकल सिलेक्ट करा, तो एका पर्टिक्युलर डिरेक्शनला व्हायब्रेट करायला लागतो एका इन्स्टंटला. तो पहिला हा जो काही पार्टिकल आहे ना तो इकडे वरती व्हायब्रेट करतो. म्हणजे तो त्याचं डिरेक्शन कुठं आहे? डिरेक्शन ऑफ त्याच्या वेक्टरचं डिरेक्शन कुठं आहे? अपवर्ड डिरेक्शन. आता हा पार्टिकल कुठं ट्रॅव्हल करतोय? असं ट्रॅव्हल करतोय. आता हा पार्टिकल कुठं ट्रॅव्हल करतोय? असं. आता मी थोडीशी एक्सटेंड करतो ही वेव्ह. ओके, आणि हा पार्टिकल कुठं ट्रॅव्हल करतोय? डाऊनवर्ड डिरेक्शन. आता मला सांगा याचं स्टेट ऑफ व्हायब्रेशन म्हणजे काय? त्याच्या व्हायब्रेशन नंतर तो पार्टिकल ऍक्च्युअली कुठं मूव्ह करावा, त्याला आपण स्टेट ऑफ व्हायब्रेशन म्हणतो. आता हे आणि हे याचं स्टेट ऑफ व्हायब्रेशन सेम आहे की नाही? ह्या पार्टिकलचं आणि ह्या पार्टिकलचं स्टेट ऑफ व्हायब्रेशन सेम आहे की नाही? तर तो अपवर्ड डिरेक्शनला जातो. इथल्या जो पार्टिकलचं स्टेट ऑफ व्हायब्रेशन सेम. म्हणजे काय? हा जे का तुमचं क्वेस्ट दिसतात ना, क्वेस्ट ह्याचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचं स्टेट ऑफ व्हायब्रेशन सेम. स्टेट ऑफ व्हायब्रेशन मला मिनिंग कळलं स्टेट ऑफ व्हायब्रेशनचं. आता इथंच होतं ह्याचं परत ह्यानंतरचं जे काय असेल त्याचं स्टेट ऑफ व्हायब्रेशन सेम. ठीक आहे, ते झालं रिगार्डिंग स्टेट ऑफ व्हायब्रेशन. आता घ्या डेफिनेशन याची वेव्हलेंथची.
लक्षात आलं तुम्हाला स्टेट ऑफ व्हायब्रेशन काय? आता डेफिनेशन काय? इट इज द distance between two successive particles which are in same state of vibration. आता काय म्हणलंय? डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स विच आर इन सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. आता मला सांगा स्टेट ऑफ व्हायब्रेशन कुणाचे सेम आहे? याच्या आणि याचे, आयदर याच्या आणि याचे. आता ह्यावरचे कुठले दोन सक्सेसिव्ह पॉइंट घ्यायचे. व्हॉट इज मीन बाय सक्सेसिव्ह पॉइंट? जर तुम्ही इथला टॉपचा पॉइंट सिलेक्ट केला तर तिथला पण टॉपचा सिलेक्ट करा. टू सक्सेसिव्ह पॉइंट. सक्सेसिव्ह पॉइंटचा अर्थ कळला? जर तुम्ही इथला टॉपचा घेतला तर इथला सुद्धा टॉपचाच घ्या. दोन सक्सेसिव्ह पॉइंट आणि ह्याच्या दोन्हीच्या मधलं जे डिस्टन्स असतं ना, ह्या दोन्हीच्या मधलं डिस्टन्स त्याला आपण म्हणतो वेव्हलेंथ. काय म्हणतो आपण? वेव्हलेंथ. आणि वेव्हलेंथ डिनोटेड बाय लॅम्बडा. ते लॅम्बडा ना डिनोट करतात. तुम्हाला मिनिंग कळलं डेफिनेशनचं वेव्हलेंथच्या? ओके. सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन, इथला घ्यायचं नाही. सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन पाहिजे. आता तुम्ही हे डिस्टन्स घेतला तर चुकणार ना, ते हाफ डिस्टन्स होतो. रूल काय सांगतोय? तुम्ही सक्सेसिव्ह पॉइंट सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मधले सिलेक्ट करायचे. ओके. तरच तुम्हाला वेव्हलेंथचा डिस्टन्स कळतं. तरच तुम्हाला काय कळतं? वेव्हलेंथचा डिस्टन्स कळतं. हा पॉइंट घ्यायचा नाही. क्लिअर? ओके. लिहिलं डेफिनेशन? आता पुढे म्हणा वेव्हलेंथ डिनोटेड बाय लॅम्बडा. हे असं लिहायचं लॅम्बडा. वेव्हलेंथ डिनोटेड बाय लॅम्बडा. आता मला सांगा लॅम्बडाचं युनिट काय असेल पळावून? हे काय मोजले आपण? हे डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स आहे. म्हणजे युनिट काय असणार? सेंटीमीटर असेल, मीटर असेल, मिलीमीटर असेल. ओके. जे काय असेल ते युनिट असेल. समजते? आपण काय करतो? डिस्टन्स मेजर करतो. म्हणजे डिस्टन्सचं जे काही युनिट आहे ते त्याचं युनिट असेल. मीटर, सेंटीमीटर, mm. ओके. आता पुढे घ्या. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 3, पीरियड ब्रॅकेट कैपिटल T. Period capital T. Write down definition. Period. Yeah. Time required to complete one vibration. Time required to complete one vibration. Time required to complete one vibration of particle of medium is the period. ओके. आता हा जो काय मीडियम आहे, हा आता कुठला वॉटर मीडियम आहे. या मीडियमचा पार्टिकल जो आहे ना, हा कुठलाही पार्टिकल सिलेक्ट करा. कुठला तरी एक पार्टिकल. आता हा पार्टिकल मी सिलेक्ट करतो. आता हा पार्टिकल सिलेक्ट केल्यानंतर त्याचं एक व्हायब्रेशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम. आता व्हायब्रेशन कसं कंप्लीट होतं बघा. तो पहिल्यांदा इथं आहे. आता हे क्रेस्ट पोझिशन मध्ये आहे. क्रेस्ट पोझिशन पहिल्यांदा वरती जाईल. ओके. नंतर काय होईल? परत खाली जाईल याच्या अप्परमोस्ट पोझिशन पर्यंत. कसं असतं वेव्ह मध्ये? एकदा क्रेस्ट होतं, नंतर ट्रफ येतं. एकदा क्रेस्ट असतं, एकदा नंतर ट्रफ येतं. वेव्ह कधी स्टेबल नसते. वेव्ह अशी प्रोग्रेस होत असते. त्यामुळे एकदा ह्या पोझिशनला क्रेस्ट गेला की तिथे ट्रफ येतो. लक्षात घ्या. त्यामुळे तो पार्टिकल असा ऑसिलेट करत असतो. तुम्ही असं इमॅजिन करू नका की इथं कुठं काय. तसं नसतं ते. ऍक्च्युअली मध्ये ज्यावेळी मोशन मध्ये असतं ना, मोशन होत असते किंवा एनर्जी ट्रान्सफर होत असते, पहिल्यांदा क्रेस्ट ट्रफ असं ते अल्टरनेट होत असतं. ओके. आता हा जो काय मॉलिक्यूल आहे ना, तो मॉलिक्यूल काय करतोय बघा, अपवर्ड डिरेक्शनला ट्रॅव्हल करतोय. नंतर काय होईल? तो परत मीन पोझिशनला येईल. परत काय करेल?
ड्रॉप होईल, त्याच्या अँप्लिट्यूड एवढ्या व्हॅल्यू एवढा ड्रॉप होईल. आता हे जे काही टोटल ट्रॅव्हलिंग आहे ना, हे व्हायब्रेशन या मीन पोझिशन पासूनचं व्हायब्रेशन, त्यासाठी जो काही टाइम लागतो त्या टाइमला काय म्हणायचं, पिरियड. ओके, अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. कॅपिटल टी. ओके. हा, आता कसं आहे, युनिट कोणतं, सेकंद. ओके. आता एक वेव्ह व्हायला जनरली सेकंदच किंवा मिली सेकंद लागते, मिनिट लागणार नाही एक वेव्ह व्हायला कंप्लीट. हा, जनरली सेकंद आहे तर मिली सेकंद. आता नेक्स्ट प्रॉपर्टी आहे डबल पिरिडिओसिटी. आता डबल पिरिडिओसिटी म्हणजे काय, बघा, हे एक डबल मोशन होते मीन पोझिशनच्या वरती आणि खाली, डबल पिरिडिओसिटीवर. हा, अपवर्ड मोशन, डाऊनवर्ड मोशन, याला डबल पिरिडिओसिटी म्हणतात. ओके. वेव्ह कधी क्रेस्ट मध्ये जाऊ शकते का, जाऊ शकते, पण कधी फक्त तुम्हाला तेवढंच ऑसिलेशन मिळालं पाहिजे. तुम्ही समजा एक दोरी अंतरले, मोठा रोप अंतरलाय आणि तुम्ही त्याला एक झटका दिला. आता खाली सरफेस आहे, तुम्ही त्याला सरफेसवरती ठेवले, एक मोठा दोरखंड आहे आणि त्याला तुम्ही एका साईडला झटका दिला, तर काय होईल, एकच क्रेस्ट डेव्हलप होते, एकच क्रेस्ट असा डेव्हलप होते. ओके. पण फ्लुइड मध्ये जनरली एक कम्प्लीट व्हायब्रेशन होईल, कम्प्लीट व्हायब्रेशन होईल. ओके. त्यामुळे तिथं सिंगल पिरियोडिसिटी होईल, पण इथे काय होणार आहे, डेफिनेटली डबल पिरियोडिसिटी. तुम्हाला हे जो पार्टिकल आहे तो दोन्ही साईडला फ्लक्च्युएट होईल किंवा व्हायब्रेट होईल अलॉंग द ऑन द रेफरन्स ऑफ मीन पोझिशन. ओके. राइट डाउन periodicity definition. Wave possess double periodicity at every location. त्याच्या प्रत्येक लोकेशनला डबल पिरियोडिसिटी असेल, प्रत्येक लोकेशनला. ओके, प्रत्येक लोकेशनला wave possess double periodicity at every location. The wave motion repeats at equal interval of time. Okay, clear का? थर्ड प्रॉपर्टी है फ्रीक्वेंसी. Okay, and it is denoted by eta. Frequency. So write down definition. Frequency is the number of vibration performed. Frequency is the number of vibration performed by particle. Frequency is the number of vibration performed by particle during each second. आता हे जे काय व्हायब्रेशन होतं ना, व्हायब्रेशन हे एका सेकंड मध्ये किती वेळ व्हायब्रेट होतोय तो पार्टिकल. इकडे लक्ष द्या जरा. हा जो काय पार्टिकल आहे ना, तो एका सेकंदात किती वेळा व्हायब्रेट होतो त्याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी मध्ये. एका सेकंदात 10 वेळा होतोय, 15 वेळा होतोय, तर त्याला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी. आता याचं युनिट काय असेल म्हणून फ्रिक्वेन्सी. त्या फ्रिक्वेन्सीला हर्ट्झ मध्ये मोजतात. कसं मोजतात, हर्ट्झ मध्ये. ओके. फ्रिक्वेन्सी हर्ट्झ मध्ये मोजतात आणि पर सेकंड मध्ये पण मोजतात. ते कसं सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा एक म्हणजे रेग्युलर यूज केलं जातं युनिट असतं ते हर्ट्झ, आणि पर सेकंड पण वापरतो ना, पर सेकंड. पहिल्यांदा घ्या, SI युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्झ. SI unit of frequency is hertz. SI unit of frequency is hertz. SI unit of frequency is hertz. आणखीन एक त्याच्या पुढे घ्या, त्या पुढे एक स्टेटमेंट. Frequency is the reciprocal of time period. Frequency is the reciprocal of time period.
frequency is the reciprocal of time period. Frequency is the reciprocal of time period. आता हे जे काय आता आपण स्टडी केलं टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला? सांगा मला टाइम पिरियड काय असतं? व्हॉट इज टाइम पिरियड? टाइम रिक्वायर्ड फॉर कंप्लीटिंग व्हायब्रेशन. ओके, आता आपण त्याला टाइम पिरियड म्हणतोय. हा जो काही फ्रिक्वेन्सी असतो ना ते टाइम पिरियडचा रेसिप्रोकल असतो. टाइम पिरियडचा रेसिप्रोकल असतो. ओके, आता टाइम पिरियड जे आहे ते कशात मोजतात बाळांनो? कशात मोजतात? सेकंड मध्ये मोजतात. कशा मोजतात? सेकंड मध्ये. तर 1/s. लिहिताना कसं लिहिणार मी? युनिट असं 1/s. हा, टी एज अ डिनॉमिनेटर मध्ये आहे त्यामुळे तुमचं युनिट सुद्धा मी डिनॉमिनेटर मध्ये ठेवतो. ओके, हे असंही लिहू शकतो आपण. ह्याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला s raised to -1. हे माहिती आहे ना? हे माहिती आहे ना? हा, म्हणजे ह्याचं युनिट कसं मोजायचं? आयदर फ्रिक्वेन्सीचं युनिट हर्ट्ज और पर सेकंड. हर्ट्ज और पर सेकंड. युनिट म्हणजे कसं असे पर सेकंड पण वापरतात. काही कॅल्क्युलेशन्स मध्ये पर सेकंड वापरावं लागतं त्यामुळे आपल्याला ट्रान्सफर करायला बरं पडतं. आणि काही ठिकाणी हर्ट्ज पण वापरतात. जनरली पॉप्युलर हर्ट्ज आहे पण पर सेकंड सुद्धा लक्षात ठेवा. ओके, सेकंड घ्या. पुढची प्रॉपर्टी व्हेलॉसिटी. प्रॉपर्टी नंबर 6 व्हेलॉसिटी. Velocity, property number 6, velocity. Write down definition. Velocity, the distance covered by per unit time. The distance covered by per unit time. Distance covered by per unit time is called velocity. Now, what do you mean by per unit time? Per unit time. Now, what तुम्हाला हे जे काही स्ट्रक्चर आहे तुम्हाला काय दिसतं? तर काय म्हटलं त्यांनी? डिस्टन्स कवर्ड बाय पर युनिट टाइम. ओके, एका युनिट टाइम मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स वेळ. एका युनिट टाइम मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजे काय? समजा हे एवढं डिस्टन्स कव्हर करायला, एवढं युनिट डिस्टन्स कव्हर करायला त्या वेव्हला काहीतरी टाइम लागेल. 3 सेकंड्स. ओके, 3 सेकंड्स, 10 सेकंड्स, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. तर ह्याचा रेशो, हे डिस्टन्स कव्हर केलेलं डिस्टन्स आणि त्याला लागलेलं टाइम, त्याचा जेव्हा आपण रेशो घेतो, रेशो म्हणजे काय? भागाकार. हा जो काय रेशो घेतो त्या रेशोला काय म्हणायचं? पर युनिट टाइम. म्हणजे एवढं युनिट डिस्टन्स कव्हर केलं एवढ्या टाइम मध्ये. ओके, हा जो काय रेशो याला काय आपण म्हणतो? व्हेलॉसिटी. ओके, आणि व्हेलॉसिटी मॅथमॅटिकल टर्म मध्ये कशी लिहितात? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. ओके, आता मला एक सांगा, सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं होतं? तर ही जी वेव्ह आहे एका स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर करते? तर लॅम्बडा एवढं डिस्टन्स कव्हर करते ना, लॅम्बडा एका स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये. तर हे जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कसं, किती डिस्टन्स कव्हर करते? जनरली लॅम्बडा एवढं डिस्टन्स कव्हर करते. आता हे जे टाइम आहे किती टाइम मध्ये? टी टाइम. ओके, म्हणजे व्हेलॉसिटी कशी काढायची? व्हेलॉसिटी काढण्यासाठी मला लॅम्बडा आणि टाइम पिरियडचा रेशो घ्यायला पाहिजे. त्याचा रेशो घ्यायला पाहिजे. तुम्ही असेही म्हणू शकता की मी थोडंसं रिअरेंज करतोय. लॅम्बडा इंटू 1/टाइम पिरियड. ओके, सो व्हेलॉसिटी लॅम्बडा इंटू हे काय आहे बाळांनो? ही आता मगाशी सांगितलं होतं तुम्हाला n आहे. हे काय? n आहे.
आता याच्या आधी झाली ना फ्रिक्वेन्सी, 1/T इज इक्वल टू ईटा, नॉट एन ईटा. ओके. आता व्ही म्हणजे काय झालं तुमचं? आता तुम्ही व्ही दोन टाइप कॅल्क्युलेट करू शकता दोन पद्धतीनं. एक म्हणजे लॅम्डा डिवायडेड बाय टी, आयदर लॅम्डा डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. ओके, दॅट इज द वेलोसिटी. ओके, हे रिलेशन्स लक्षात ठेवा. हे रिलेशन हे तुम्हाला 12th पर्यंत लागतं, नीट जेईई ला पण लागतं, इथपर्यंत लागतं. हे बेसिक रिलेशन्स आहेत. ह्या झाल्या बेसिक प्रॉपर्टीज झाल्या, वेव्हच्या बेसिक प्रॉपर्टीज झाल्या. ह्या कॉमन वेव्हच्या झाल्या. कॉमन वेव्ह, कुठली पण वेव्ह घ्या, प्रोग्रेसिव्ह घ्या, ट्रान्सव्हर्स घ्या, ओके, साऊंड वेव्ह घ्या, कुठल्याही टाईपची वेव्ह घ्या, त्याच्या एक कॉमन प्रॉपर्टीज आहेत. ओके. आणि काही सर्टन प्रॉपर्टीज रिक्वायर्ड असतात त्याच्यासाठी, मेकॅनिकल वेव्हसाठी, त्या सुद्धा तुमच्या बुकमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. तर त्या प्रॉपर्टी आपण आता बघूया. या बेसिक प्रॉपर्टीज झाल्या. या व्यतिरिक्त आणि काही प्रॉपर्टीज आहेत त्या सुद्धा आपण थोड्या एक्सप्लेन करू, डिस्कस करू. ठीक आहे, झालं हे सगळं. सो राईट हेडिंग, certain important properties, certain properties for mechanical wave, certain properties for mechanical wave. आता याच्या मेकॅनिकल वेव्हच्या काही सर्टन प्रॉपर्टीज असतात, त्या सुद्धा फार इम्पॉर्टंट आहेत. ओके. आता मेकॅनिकल वेव्हसाठी एक कंडिशन आहे. कुठली कंडिशन आहे? की मेकॅनिकल वेव्हसाठी मीडियम आवश्यक आहे. मीडियम शुड बी रिक्वायर्ड फॉर मेकॅनिकल वेव्ह. नॉन मेकॅनिकल मध्ये मीडियमची गरज नाही आहे. ठीक आहे. जसं की साऊंड ट्रॅव्हल होण्यासाठी एअर मॉलिक्युल्स लागतात, तसं एअर मॉलिक्युल इज अ मीडियम. जसं मेकॅनिकलला काही ना काही मीडियम लागतं. आता त्या मीडियमच्या पण काही प्रॉपर्टीज आहेत. अदरवाईज त्या प्रॉपर्टीज जर त्याच्याकडे नसतील त्या मीडियमकडं, तर ती एनर्जी ट्रान्सफर होणार नाही. ओके. काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. आता बघा, आपण या रूम मध्ये बसलोय, मी बोलतोय, तुम्ही ऐकताय. ओके. आता हा जो काय ऑडिएबिलिटी आहे ना, ऑडिएबिलिटी किंवा तुम्ही जे काय ऐकताय हे कशावरती डिपेंड करतं? तर इथल्या टेम्परेचरवरती डिपेंड करतं, इथल्या मॉइश्चरवरती डिपेंड करतं. वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत की ज्या इफेक्ट करतात त्या ट्रान्सफर ऑफ एनर्जीवरती. ओके. डिस्टन्स डिपेंड करतं. आता तुम्ही फार लांब, आता समजा क्लासरूम फार मोठा आहे, तुम्ही एकदम कोपऱ्यात बसलाय, तर तुम्हाला ऑडिएबल, मी कमी ऑडिएबल असणार, तुम्हाला कमी ऐकायला. ओके. तर अशा डिफरंट प्रॉपर्टीज आहेत ज्या मीडियमच्या प्रॉपर्टीज आहेत की ज्या तुमच्या एनर्जी ट्रान्सफरवरती अफेक्ट करतात. ओके. की ज्या तुमच्या एनर्जी ट्रान्सफरवरती अफेक्ट करतात. त्या प्रॉपर्टी कुठल्या आपल्याला बघायच्या. त्या प्रॉपर्टी प्रॉपर असतील तरच तुमची एनर्जी ट्रान्सफर होणार. ठीक आहे. ओके. तर पहिली प्रॉपर्टी आहे, राईट डाऊन फर्स्ट प्रॉपर्टी. medium should be continuous and elastic. Medium should be continuous and elastic. Medium should be continuous and elastic so that medium regain its original shape. So that medium regain its original shape. Medium should be continuous and elastic so that medium regain its original shape. Okay. आता ह्यामध्ये दोन पोर्शन आहेत. परत पहिला पोर्शन आहे medium should be continuous. आता कंटिन्युअस म्हणजे काय? तर एक कंटिन्युअस वेव्ह कधी जनरेट होईल, कधी ट्रान्सफर होईल एनर्जी, जर ते मीडियम कंटिन्युअस असेल तर. आता स्ट्रिंगचं एक्झाम्पल घेतलं मी. आता आपण स्ट्रिंगला ऑसिलेट केलं एका भिंतीला बांधून, तर एक वेव्ह क्रिएट होईल. ओके. समजा ती स्ट्रिंग मध्ये मी कट केली. ओके. आता मला एक
एखादं काम करायचं आहे, ती वेव्ह जनरेट करून. वेव्ह जनरेट करून काय करायचं आहे, मला तिथे एक पॉईंट आहे, तो पॉईंट बॉल एक आहे त्या ह्याच्यावरती, तो लिफ्ट करायचा आहे. काय करायचं आहे, तो बॉल आहे तो लिफ्ट करायचा आहे. स्ट्रिंगच्या दुसऱ्या एंडला मी बॉल बांधलाय आणि तो बॉल त्या भिंतीवर अटॅच आहे. ओके, मी इथून एनर्जी ट्रान्सफर करणार. ओके, मी तिथपर्यंत जाऊ शकत नाहीये, मला ती एनर्जी, तरी पण तो बॉल लिफ्ट करायचा आहे. मी काय करणार आहे, एक व्हायब्रेशन क्रिएट करेन, एक वेव्ह जनरेट होईल, ती एनर्जी ट्रान्सफर करेल. मी दिलेली एनर्जी त्या बॉलपर्यंत ट्रान्सफर करेल ती वेव्ह. ओके, आणि तिथे जाऊन काय करेल, त्या बॉलला लिफ्ट करेल ना, इमॅजिन होते तुम्हाला, लिफ्ट करेल. ओके, आता काय हे कशामुळे शक्य झालं, ही एनर्जी ट्रान्सफर कशामुळे शक्य झालं, तर तो दोरा ते मीडियम कंटिन्युअस आहे. ते मधून मी कट केलं, त्यांचा संपर्क तुटेल ना, त्यांचा कॉन्टॅक्ट तुटेल, मग एनर्जी ट्रान्सफर होईल का, नाही होणार. मी तुम्हाला एक बेसिक एक्झाम्पल दिलं की तुमचं मीडियम कंटिन्युअस पाहिजे. ओके, आणि पुढचं म्हणजे इलॅस्टिक पाहिजे. ओके, इलॅस्टिक. व्हॉट इज मीन बाय इलॅस्टिक प्रॉपर्टी? इलॅस्टिक प्रॉपर्टी म्हणजे काय, सपोज आफ्टर रिमूव्हल ऑफ फोर्स ऑन द पर्टिक्युलर बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साइज इज नोन ॲज इलॅस्टिक प्रॉपर्टी ऑफ द बॉडी. म्हणजे एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स लावला ती बॉडी काय होणार, ताणली जाणार. ओके, जेव्हा आपण ती फोर्स काढणार ती परत ओरिजिनल शेपला यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल रबरचा बँड असतो एखादा, आपण तो खेचतो, तो काय होतो, स्ट्रेच होतो. ज्यावेळी आपण त्याचा फोर्स काढतो तो परत ओरिजिनल शेपला येतो. त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, इलॅस्टिक प्रॉपर्टी. आता ही इलॅस्टिक प्रॉपर्टी तुमच्या मीडियम मध्ये पाहिजे. म्हणजे काय, आता हे मॉलिक्युल्स आहेत, आता त्या स्ट्रिंग वरती मॉलिक्युल्स आहेत, ते मॉलिक्युल्स आता हे समजा 1 2 3 4 मॉलिक्युल्स आहेत. मी ह्या मॉलिक्युलला पुश केलं, हा मॉलिक्युल ह्या मॉलिक्युलला स्ट्राईक करणार, हा याला आणि हा याला स्ट्राईक करणार आहे. हा स्ट्राईक करून त्यांना ओरिजिनल पोझिशनला यायला पाहिजे. ओके, ह्याने याला स्ट्राईक करून तो ओरिजिनल पोझिशनला यायला पाहिजे, तरच हा जाऊन याला स्ट्राईक करेल. तो तिथंच राहिला तर एनर्जी ट्रान्सफर होईल. समजा हा मॉलिक्युल इथंच राहिला, परत आला नाही त्याच्या पोझिशनला, तर एनर्जी ट्रान्सफर होईल का, नाही होणार. म्हणजे दॅट मीडियम शुड बी प्रॉपर इलॅस्टिक, दॅट मटेरियल शुड हॅव प्रॉपर इलॅस्टिक म्हणजे प्रॉपर इलॅस्टिक पाहिजे, तरच ती एनर्जी ट्रान्सफर होईल. एक तर कंटिन्युअस पाहिजे आणि दुसरं ते त्याच्यात इलॅस्टिक प्रॉपर्टी पाहिजे. देन अँड देन युअर एनर्जी कॅन बी ट्रान्सफर. ओके, सो क्लियर फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी, write down. The medium should possess inertia. The medium should possess inertia. The medium should capable of storing energy. Medium should capable of storing energy. The medium should capable of storing energy and transferring it in the form of wave. The medium should possess inertia. The medium should capable of storing energy and transferring it in the form of wave. आता व्हॉट इज मीन बाय इनर्शिया? इनर्शिया शब्द अर्थ माहिती आहे तुम्हाला? व्हॉट इज इनर्शिया? इनर्शिया मीन्स हेवीनेस. ओके, इनर्शिया मीन्स हेवीनेस. एखादी बॉडी किती हेवी आहे, म्हणजे जास्त हेवी असेल त्याचा इनर्शिया जास्त आहे. सेल्फ वेट, इन शॉर्ट सेल्फ वेट ऑफ द बॉडी, त्या बॉडीचं स्वतःचं वजन, त्याला आपण इनर्शिया म्हणू शकतो. ओके, हेवीनेस ऑफ द बॉडी. ठीक आहे. आणि काय, that particular material should be capable of storing the energy. ओके, एक म्हणजे त्याचा इनर्शिया पाहिजे प्रॉपर, जास्त पण नको पण प्रॉपर पाहिजे हिशोबामध्ये. आणि दे कॅन स्टोर एनर्जी. म्हणजे काय, आता मी हा चॉक आहे, हा चॉक मी फेकला. ओके, फेकला, स्ट्राईक केला एखाद्या ऑब्जेक्टवरती. आता काय होतंय, ह्याच्यामध्ये मी कायनेटिक एनर्जी स्टोर केली. चॉक मध्ये काय केले, एक कायनेटिक एनर्जी दिली त्याला. ओके, ही कशामुळे केली कायनेटिक एनर्जी? त्याला काही तर सेल्फ वेट आहे म्हणून. ओके, सेल्फ वेट आहे. मी बोलून फेकला, जाईल का तिथपर्यंत? मला एखाद्या पोझिशन पासून, आता तू बसलाय, हा ब्लॅक शर्ट वाला बसलाय, इथपर्यंत मला चॉक फेकायचा आहे.
चॉक फेकू शकतोय बिकॉज ऑफ द इनर्शिया और हेवीनेस ऑफ द चॉक. पण मला बलून फेकायचं, जाईल का बलून तिथपर्यंत? नाही जाणार, कारण त्याच्यात इनर्शिया नाही आहे तेवढा. आणि ह्यामध्ये एनर्जी स्टोअर करायची कॅपॅसिटी आहे इनर्शियामुळं. जी कायनेटिक एनर्जी मी ज्याला देणार आहे या चॉकला, ती कॅरी करण्याची याची कॅपॅसिटी आहे. पण बलूनची आहे का, एक बलून फुगा घेतला आणि तो फेकला, जाईल का तिथपर्यंत? नाही जाणार, कारण त्याच्यात इनर्शिया नाही आहे आणि त्याच्यात कॅपॅबिलिटी नाही. ओके, हे मी का सांगतोय, कारण ज्या वेव्ह मध्ये जी एनर्जी ट्रान्सफर होते ना वेव्ह मध्ये, तर ते जे काही मीडियम आहे, दोरा असेल कुठलंही मीडियम असेल, जे मीडियम आहे ते मीडियम त्याचा इनर्शिया पाहिजे. एकदम हलका दोरा आहे, वेव्ह क्रिएट होईल का? एकदम स्मॉल असतो ना तो, एकदम छोटा दोरा असतो, त्यात तुम्ही ते वेव्ह क्रिएट करा, होईल का वेव्ह क्रिएट? नाही होणार, कारण ते मटेरियल मध्ये इनर्शिया पण नाही आणि एनर्जी ट्रान्सफर करण्याची कॅपॅसिटी पण नाही. ओके, दॅट इज द सेकंड प्रॉपर्टी. म्हणजे ज्या सर्टन प्रॉपर्टीज घेतोय आपण त्याची सेकंड प्रॉपर्टी. राईट ऑन थर्ड प्रॉपर्टी, फ्रिक्शन रेजिस्टन्स. फ्रिक्शन रेजिस्टन्स of medium must be negligible. Friction resistance of the medium must be negligible. आता फ्रिक्शन रेजिस्टन्स काय असतं? ओके, तर फ्रिक्शन काय असतं, तर फ्रिक्शन इज द व्हेरी नेसेसरी किंवा एसेन्शियल थिंग. ओके, सगळ्या बॉडीज स्टेबल ठेवायच्या असतील, हे इनव्हर्स मध्ये इक्विलिब्रियम अचीव्ह करायचं असेल, तर आपल्याला फ्रिक्शन इज इम्पॉर्टंट आहे. ओके, डिझायरेबल. फ्रिक्शन मुळे तुम्ही रस्त्यावरती वॉक करू शकता. फ्रिक्शन नसतं तर काय झालं असतं, तुम्ही वॉक सुद्धा करू शकला नसतं, चालू पण शकला नसतं. एखादं ऑइली सरफेस असेल तर तुम्ही चालू शकता का तिथून? नाहीये, कारण काय होतं, तर एक ऑइलची फिल्म क्रिएट होते त्या फ्रिक्शन, आणि तिथला जो फ्रिक्शन रेजिस्टन्स आहे तो ड्रॉप होतो. फ्रिक्शन रेजिस्टन्स आहे तो ड्रॉप होतो. ओके, पण कसं असतं, फ्रिक्शन हे काही कंडिशन मध्ये गरजेचं असतं आणि काही कंडिशन मध्ये ते प्रॉब्लेम क्रिएट करतं. काही कंडिशन मध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कार ट्रॅव्हल करताय रोडवरून, तर त्या हायवेचा जो सरफेस आहे, त्या हायवेच्या सरफेस मध्ये आणि तुमच्या कारच्या टायरच्या सरफेस मध्ये एक प्रॉपर फ्रिक्शन पाहिजे, तरच ती कार सर्टन व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करेल. ते फ्रिक्शन वाढलं, समजा फ्रिक्शन वाढतं कधी, समजा खासखळी घ्यायची असं रस्त्यावर, फ्रिक्शन वाढेल, डेफिनेटली फ्रिक्शन वाढेल. आता फ्रिक्शन वाढल्यानंतर तुम्हाला सर्टेन व्हेलॉसिटी अचीव्ह करता येईल का? नाही, तुम्हाला कार स्लो ट्रॅव्हल करायला पाहिजे. ओके, म्हणजे फ्रिक्शन एका सर्टन लिमिट पर्यंत इसेन्शियल आहे, त्याच्यावरती ते प्रॉब्लेम क्रिएट करते. ओके, फ्रिक्शन रेजिस्टन्स म्हणजे काय, व्हॅल्यू त्याची, मॅग्निट्यूड, त्या फ्रिक्शनची मॅग्निट्यूड एक्झॅक्टली किती आहे त्यावरती डिपेंड करतं. ते फ्रिक्शन एकदा सर्टन लिमिटच्या वरती वाढलं तर प्रॉब्लेम करतं, खाली आलं तरी प्रॉब्लेम करतं, एका लिमिटमध्येच पाहिजे. आता का दुसरी कंडिशन, त्या समजा कार पलटी होतात हायवेला, का होतं, काही वेळा ऑइल सांडलेलं असतं दुसऱ्या गाड्यांचं, आणि काय होतं, फ्रिक्शन रेजिस्टन्स ड्रॉप झालेला असतो, कार स्लिप होते आणि डंप होते. म्हणजे काय, हे दुसरी कंडिशन, ज्यावेळी काय फ्रिक्शन रेजिस्टन्स एकदम ड्रॉप होतो. ओके, आता इथं ज्या वेव्ह मधली एनर्जी ट्रान्सफर होणार आहे आणि त्याचे जे मीडियम आहे त्याचा जो फ्रिक्शन रेजिस्टन्स आहे, ओके, म्हणजे त्याची फ्रिक्शन, समजा फ्रिक्शन एकदम लेस आहे, तर ती वेव्ह कशी क्रिएट होणार आहे, एनर्जी ट्रान्सफर होईल का? नाहीये, तर तो सटकेल, तो जो स्ट्रिंग आहे, दोरा आहे, मी असा तो ऑसिलेट करू शकणार नाही, कारण तुम्ही त्याला पकडू शकणार नाही. ओके, तर तो फ्रिक्शन रेजिस्टन्स प्रॉपर पाहिजे. जर तुम्हाला वेव्ह मध्ये एनर्जी ट्रान्सफर करायची असेल तर त्या मीडियमचा जो काही फ्रिक्शन रेजिस्टन्स आहे तो प्रॉपर पाहिजे, एकदम कमीही नाही, एकदम जास्त नाही. क्लिअर? लिहिलं का? ओके, इथं समजा आपल्या सर्टन प्रॉपर्टीज, द फ्रिक्शन रेजिस्टन्स मीडियम मस्ट बी निग्लिजिबल, आणि तो जो काही फ्रिक्शन रेजिस्टन्स आहे तो तिथे निग्लिजिबल, आपण कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचा नाही. ओके, असतो तो, पण कुठेही कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करायचा नाही, इट शुड बी निग्लिजिबल. आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना तुमच्या लक्षात, ठीक आहे. आता ह्या झाल्या 6 प्रॉपर्टी पर्यंत आपण आलेलो, 6 प्रॉपर्टी पर्यंत. हे त्याच्यामध्ये 7 एक सब पॉइंट होता, असे का सर्टन प्रॉपर्टीज होते ते सब पॉइंट होता. आता 7th प्रॉपर्टी बघूया आपण, प्रॉपर्टीज ऑफ, त्याच्यामधली 7th प्रॉपर्टी, मेन प्रॉपर्टी,
प्रॉपर्टी नंबर 7, प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह मधली फेज अँड फेज डिफरन्सेस. फेज अँड फेज डिफरन्स. फेज अँड फेज डिफरन्स. ओके, व्हॉट इज फेज? आता तुम्हाला आज काय डिटेल फेज हा पॉइंट होणार नाही आहे, फेज फेज डिफरन्स, बट तुम्हाला थोडासा त्याचा आयडिया देतो व्हॉट इज फेज. So these are some pulses of the wave. Pulses of the wave. Okay. Here, state of vibration. आता हे state of vibration आणि हे state of vibration is the almost same. Okay. म्हणजे आपण जे काही कन्सिडरेशन करणार आहे या दोन स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये करणार, या दोन पल्सेस मध्ये, म्हणजे क्रेस्ट टू क्रेस्ट. ओके, क्रेस्ट टू क्रेस्ट असं. म्हणजे आता जरी आपल्याला वेव्हलेंथ मेजर करायचे ना, वेव्हलेंथ मेजर, तर आपण कशी वेव्हलेंथ मेजर करतो? दोन व्हायब्रेटिंग स्टेटचे सक्सेसिव्ह पॉइंट घेतो. ओके, असं नाही की तुम्ही टॉपचेच घ्या, इथला घेतला तरी पण इथला घ्यायचा, हा घेतला की ह्याचा सक्सेसिव्ह पॉइंट घ्या. म्हणजे आपण टॉपचा काय घेतो? आपल्या सोयीसाठी घेतो. तुम्ही कुठलेही दोन सक्सेसिव्ह पॉइंट घ्या, पण एका क्रेस्टवरून दुसऱ्या क्रेस्टवरचा तोच पॉइंट पाहिजे, हा रूल आहे. ओके, तर आता व्हॉट इज फेज? फेज म्हणजे काय? हा जो काय पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे ही त्याची फेज असते, ही त्याची फेज असते. ओके, ही त्याची फेज असते. ही जी काय व्हॅल्यू आहे ही त्याची फेज असते. कशाची? तुमच्या वेव्हची. ओके, आता ही जी काय वेव्ह आहे, आता ही वेव्ह इथे येणार आहे आणि इथं आल्यानंतर एक पॉइंट, एक इथला जो ऑब्जेक्ट आहे तो ड्रॉप करणार, झटका दिल्यानंतर तो जाऊन ड्रॉप होणार. ओके, काहीतरी मुवमेंट होणार आहे पुढे या वेव्हमध्ये समजा. ओके, आणि हे जे काय टोटल लिफ्टिंग आहे ना, लिफ्टिंग, ही जी काय टोटल मोशन आहे वेव्हच्या एंडची, ही वेव्हच्या एंडची जी मोशन आहे ती लिहितात कशी? तर y इज इक्वल टू, y म्हणजे नेट डिस्प्लेसमेंट ऑफ द वेव्ह, नेट डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. y लिहितात कशी? एम्प्लिट्यूड इनटू साइन ओमेगा टी मायनस kx. ओके, हा जो काही पोर्शन आहे, हे जे काही इक्वेशन आहे ते तुमच्या 12च्या सिलेबसमध्ये, 12च्या सिलेबसमध्ये. पण तुम्हाला फेज समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, फक्त ऐका. आता हे काय असतं बाळांनो? हे असतं एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड इज द मुवमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन. हे तुम्हाला सांगितलं. हे असतं एम्प्लिट्यूड. हे एम्प्लिट्यूडची व्हॅल्यू म्हणजे इथं ठेवतो. ओके, आता हे काय? सायनुसॉइडल मोशन आहे. त्याला ह्या मोशनला काय म्हणायचं? सायनुसॉइडल मोशन सुद्धा म्हणतो. ओके, तर साइन, त्यासाठी साइन. ओके, आणि ही जी काय पुढचं ब्रॅकेट आहे ना, हे ब्रॅकेट, हे जे काय ब्रॅकेट, त्यामधलं हे म्हणजे असं तुमचं अँग्युलर स्पीड 2π/t. ओके, त्यानंतर t इज द टाइम, आणि k हा कॉन्स्टंट असतो. x म्हणजे डिस्टन्स असतो. डिस्टन्स कुठला? तर तुमच्या ह्या सोर्स, हा जो सोर्स पार्टिकल आहे, त्या सोर्स पार्टिकल पासून तुम्ही जो काही पार्टिकल सिलेक्ट करणार आहे, हा सिलेक्ट केला, त्याच्यामधला तो डिस्टन्स असतो x. ओके, पण ते सगळं जाऊ दे. हा जो काही ब्रॅकेट आहे ना, हा ब्रॅकेट, ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू म्हणजे तुमची असते फेज. ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू म्हणजे काय असतं? फेज. ओके, इन डिटेल आपण उद्या डिस्कस करूया, पण एवढं लक्षात ठेवा, दॅट इज द फेज. ही असते तुमची फेजची व्हॅल्यू, फेज. ओके, ज्यावेळी टू वेव्हज इंटरफेअर करतात, एका पॉइंटला दोन वेव्ह सुद्धा असू शकतात, दोन वेव्ह इंटरफेअर करतात, ऍड होतात किंवा सबस्ट्रॅक्ट होतात, त्यावेळी तुमचा जो डिफरन्स क्रिएट होतो तो असतो तुमचा फेज डिफरन्स. काय असतो? फेज डिफरन्स. सपोज आणखीन एक वेव्ह आहे, तर दोन वेव्ह एकाच पॉइंटला काहीतरी इफेक्ट क्रिएट करणार आहेत. तर हा तुमचा y नेट असेल ना, त्याचा y समजा y1 आहे, हा आहे तो y2 आहे. ओके, याचा डिस्प्लेसमेंट आहे y1, याचा डिस्प्लेसमेंट आहे y2. तर माझं नेट डिस्प्लेसमेंट कसं काढणार मी? नेट डिस्प्लेसमेंट y2 मायनस y1 नाहीतर y1 मायनस y2. दॅट इज द फेज डिफरन्स. ओके, दॅट इज द फेज डिफरन्स. हे आपण उद्या इन डिटेल
डिस्कस करूया. ओके.